आपण पाहताय महाधुरळा। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या युतीमुळे माजी खासदार संजय मंडलिक एकाकी। मी एकाकी नाही तर मी जनतेसोबत। महायुतीमधीलच दोन पक्ष एकमेकांच्या समोर आल्यामुळे महायुतीतच वादाची ठिणगी। चंदगड नंतर कागलमध्ये भूकंप। या झाल्या ठळक बातम्या। यामुळे एकूणच कागल आणि मुरगुड नगरपालिका राज्यात चर्चेला आल्या। पण या एकाकी पडल्यानंतर ज्या पद्धतीनं नंतर त्यांना बळ देण्यासाठी एक नव्हे दोन नव्हे तर तीन मंत्री धावले, त्यामुळे अचानक मुरगुडचं राजकारण बदललं। काय आहे मुरगुडचं नेमकं सध्याचं चित्र, सध्याचं राजकीय वातावरण? आपण पाहतात महाधुरळा यूट्यूब चॅनल। मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो या राजकीय बातम्यामध्ये। आपण अजूनही जर हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल, जे तंतोतंत बातम्यांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। आता वळूया मूळ विषयाकडे। चंदगडला दोन्ही राष्ट्रवादी एक झाले, त्याचा पुढचा अंक गाजला तो कागलला। गेले 10 वर्षे ज्या दोघा संघर्ष होता तो संघर्ष एका रात्रीत एका हॉटेलमध्ये वर्षा बंगल्यावर मिटला आणि मंत्री मुश्रीफ समरजित घाटगे यांनी गळ्यात गळ घातलं। पण हे करताना दुसरीकडे माजी खासदार संजय मंडलिक मात्र एकाकी पडले कागल आणि मुरगुडमध्ये। मुरगुडमध्ये आपण आज मुरगुडच्या नगरपालिकेविषयी चर्चा करूया। काही महिन्यापूर्वी जे राजेकांत जमादार अनेक वर्षे शिवसेनेत होते, त्यांनी अचानक राष्ट्रवादीचा रस्ता धरला, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटात गेले। रणजितसिंह पाटील 43 वर्षे गोकुळचे संचालक असलेले त्यांनी सुद्धा समरजित घाटगे यांना रामराम केलं, भाजपला रामराम केला, मंत्री मुश्रीफ यांच्या सोबत गेले। यामुळे कागलमध्ये दोन ताकद या निमित्तानं मुश्रीफांना अचानक मिळाली। दोन ताकद मिळाल्यानंतर आपल्याच गटाचा आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष व्हावा ही इच्छा त्यांना झाली आणि तिथूनच राजकारण सुरू झालं। कागलमध्ये युती झाली, घाटगे गट सोबत आला, त्यामुळे निवडणूक सोपी झाली। तसंच मुरगुडमध्ये अनेक दिवस काहींची चर्चा सुरू होती, ती चर्चा बाजूला पडली आणि मंडलिक एकाकी पडले। सध्या दुरंगी लढत आहे। 20 जागा आहेत, 45 उमेदवार आहेत एकूण नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी थेट दुरंगी लढत आहे। त्यातले दोन्ही विशेष म्हणजे दोन्हीही महायुतीचेच आहेत। इथं महाविकास आघाडीचा पार बोऱ्या वाजलेला आहे, कारण काँग्रेसला एकही उमेदवार उभा करता आला नाही। शिवसेना उबाटानं 3 जागा यामध्ये उभं केलेल्या आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाची सगळी भिस्त ही समरजित घाटगे यांच्यावर होती आणि घाटगेनीच ऐनवेळी आघाडी मुश्रीफांच्या सोबत केल्यामुळे इतर राष्ट्रवादी शरद पवार गट तोंडावर आपटला। त्यामुळे महाविकास आघाडी या चित्रातून बाहेर आहे। लढत आहे ती महायुतीतल्याच दोन पक्षात। एक आहे शिवसेना शिंदे गट आणि त्याच्या उलटा आहे भाजप एकूणच। म्हणजे भाजप आणि शिंदे गट एक आहे आणि त्याच्या उलटा आहे राष्ट्रवादी अजित पवार गट। जे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आता राष्ट्रवादी पक्षात आलेले राजेकांत जमादार यांच्या पत्नी तस्नीम जमादार या मैदानात उतरलेले आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात आहेत संजय मंडलिक, प्रवीण सिंह आणि संजय बाबा घाटगे। या तिघांचा उमेदवार म्हणून ज्यांचं नाव घेतलं ते प्रवीण सिंह घाटगे यांच्या पत्नी सुहासिनी देवी प्रवीण सिंह पाटील। म्हणजे प्रवीण सिंह पाटील हे भाजपमध्ये होते, भाजपमध्ये गेल्या महिन्यातच गेले होते, पण जेव्हा उमेदवारीचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी थेट
शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेची उमेदवारी घेतली। त्यामुळे लढत आहे राष्ट्रवादी विरोधात भाजप अशीच आहे। शिवसेना यामध्ये महत्वाची भूमिका आहे। शिवसेना आणि भाजप एक झालेत आणि त्यांच्या उलट राष्ट्रवादी। तस्नीम जमादार विरोधात सुहासिनी पाटील। सगळ्यात महत्वाचं राजकारण, मुश्रीफ आणि घाटगे यांची युती झाल्यानंतर अचानक मंडलिक एकाकी पडले। पण मी एकाकी नाही असं म्हणत असताना खरंच ते एकाकी पडले होते, कारण सगळी ताकद पुढच्या बाजूला होती। पण याच वेळी त्यांच्या मदतीला 3 मंत्री धावले। पहिल्यांदा धावले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मुरगुड आणि कागलला ताकद दिली। दुसऱ्यांदा धावले थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुरगुडला जाऊन सांगितलं भगवा फडकणार, मी तुमच्या सोबत आहे। शिवसेनेला ताकद दिली। त्यामुळे एकूण राज्य पातळीवरूनच ताकद आल्यामुळे मंडलिकांना पुन्हा बळ मिळालं। आणि तिसरं सगळ्यात बळ दिलं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील। थेट मुरगुडात पोहोचले आणि सांगितलं माझी ताकद तुमच्या बरोबर आहे। आणि नुसतं सांगितलं नाही, त्यांनी थेट मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका केली। मुश्रीफ यांचं राजकारण सोयीचं आहे, एका नगरपालिकेत एक, दुसऱ्या नगरपालिकेत एक, आपल्या सोयीनं त्यांनी भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी टीकाही केली। पण या सगळ्या राजकारणात मंडलिक एकाकी आहेत का, पडलेत का, याची चर्चा होताच तब्बल 3 मंत्र्यांचं बळ त्यांच्या पाठीशी उभारलं आणि मुरगुडमध्ये लढाई जोरात होणार हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। मंडलिकांना आता 3 मंत्र्यांचं 10 हत्तीचं बळ मिळालं। आणखी काही मंत्री येतील, प्रचारला येतील, शिवसेनेची ताकद देतील, भाजप ताकद देईल। पण या सगळ्या राजकारणात एक आहे, भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन ताकदीनं मुश्रीफांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत। त्यामुळं मुरगुडचं राजकारण आता एक वेळ अशी होती की एकाकी, पण आता मात्र झुंज चुरशीची होणार हे नक्की झालेलं आहे। पाहूया आता या झुंजीत नेमकं काय होणार। निकाल जवळ आहे, मतदान आहे 2 तारखेला, 3 तारखेला निकाल लागणार आहे। त्यामुळे आपलं सगळ्यांचं लक्ष असणार आहे या निकालाकडे। का, त्यांच्याच घरात मंडलिकांची कर्मभूमी, जन्मभूमी, मातृभूमी असलेल्या मंडलिकांना मुरगुडमध्ये एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न यशस्वी होणार का हे कळेल 3 तारखेला। सध्या तरी प्रचाराचा नारळ फुटलाय, आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। बघूया अजून हे राजकारण कसं तापते ते। धन्यवाद।